नमस्कार मित्रांनो. तर अशा प्रकारचा हे 2 टन चिलर आहे. मालकाचं म्हणणं होतं अँटी फ्रीजरवर जाऊन 0 होऊन बंद पडतो. याचा प्रॉब्लेम असा की एकतर मोटर तुमचे पाण्याचे बंद असू शकते, एकतर गॅस कमी झालेला असू शकतोय. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे सिस्टीम चॉक. तर ह्यांची सिस्टीम चॉक झालेले होते. फिल्टर वगैरे बदलला आपण. बदलून व्यवस्थित त्याचे ब्रेजिंगला घेतले. हे ब्रेजिंग मारून घ्यायला चालू केले, जेणेकरून हे चांगले ब्रेजिंग चौकुंडा वेल्डिंग एकदम फुल बसली पाहिजे, जेणेकरून गॅस इथून लिकेज नाही झाला पाहिजे. पण आपण या गॅसची गॅरंटी वगैरे देतो. आपण ज्या कामातून जर गॅस लिकेज झाला असेल तर त्याची गॅरंटी आपण फुल देतो. दोन अशा प्रकारे वेल्डिंग मारून कटाकट घ्यायला चालू आहे. त्यानंतर आपण लगेच गॅस भरणार आहे. तर अशा प्रकारचा कोणाचा प्रॉब्लेम येत असेल तर 3 प्रॉब्लेम असेल तर एकतर सिस्टीम चॉक झालेली असू शकते, नाहीतर मोटर बंद, नाहीतर हे आता फिल्टर चॉक झालता. लगेच आपण सगळं सामान जोडून गॅस भरायला घेतलेलं आहे. अशा प्रकारे ह्याचं काम कंप्लीट झालं.